नमस्कार। ईवीएम घोटाला, दाल में कुछ काला है। 234 महायुतीचे आमदार निवडून जातात। अहमदनगरमध्ये महायुतीचा बोलबाला, या सगळ्या गोष्टी आहेत। विरोधक बोलतात, व्हिडिओ जारी करतात, स्टेटमेंट देतात, टीव्ही चॅनलवर देतात आणि सत्य परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातील जनतेची घोर फसवणूक झाली आहे। ईव्हीएम मशीन सॉफ्टवेअर काय असतं ते मला पण जास्त कळत नाही, तर सामान्य माणसाला काय कळणार आहे। हा सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये डाटा फीड केलेला आहे। 3-1 कोणतंही बटन दाबा, 3 मतदान हे महायुतीला जाणार आणि 1 मतदान हे इतरांना वाटल्या जाणार, असा डाटा फीड केल्या असल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येणार म्हणजे येणारच। ह्या महाराष्ट्रातील ही निवडणूक कोणत्याही दुसऱ्या मुद्द्याने जिंकली नाही। लाडकी बहीण असो, अनुदान असो, पैसे वाटणं असो, काळा पैसा असो, या सर्वावर एक सिरताज लावला आहे ईव्हीएम मशीनने। आणि ईव्हीएम मशीन ही वरपासून त्याचं नियोजन केलं गेलं आहे। प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेबांना सामील करून घेतलं आहे आणि उमेदवाराला सामील करून घेतलं आहे। या सर्वांच्या दृष्टीने, या सर्वांच्या कृत्याने त्यांनी फसवणूक केली आहे, विश्वासघात केला आहे आणि चोरी केली आहे। मतदारांच्या विश्वासाची चोरी केली आहे, उमेदवारांच्या गुडविलची चोरी केली आहे। सैनिक समाज पार्टीने एवढा मोठा प्रचार केला होता आणि अल्प खर्चात केला होता, त्यासाठी महाराष्ट्रातील जनता आकर्षित झाली होती। तुकाराम डफळ असो, प्रवीण ठोके असो, आबा गरुड असो, हनुमंत गायकवाड असो, असे उमेदवार नक्की निवडून येणार होते। धीरज कांबळे, विनोद साळवे हे निवडून येणारे उमेदवार होते, परंतु ईव्हीएम मशीनमध्ये केलेला घोटाळा, केलेला डाटा हा सर्वांवर मात करणारा ठरला। कारण 3-1 असं जे सेट केलं होतं त्याप्रमाणे महायुतीचा उमेदवार निवडून येणार म्हणजे येणारच होता। त्यासाठी बरेच व्हिडिओ व्हायरल होतात, व्हिडिओ जातात, लोक ऐकतात, पाहतात आणि सोडून देतात। पण सैनिक समाज पार्टी सोडणार नाही। सैनिक समाज पार्टी या लोकांविरुद्ध आरोपी करणार आहे, प्रतिवादी करणार आहोत आणि अशा लोकांवर कोर्टात कारवाई करणार आहोत। त्यामुळे या सैनिक समाज पार्टीचं ध्येय हे यांना जिल्हा न्यायालयात ओढणार आहोत। कारण निवडणुकीसंदर्भामध्ये एक आभास निर्माण केला आहे की निवडणुकीसंदर्भातली केस फक्त हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात चालते, पण तसं नाही। ह्या ज्या IPC खालच्या केसेस आहे, दिवाणी दावे आहेत, नुकसान भरपाई आहे, या सर्वांच्या केसेस ह्या जिल्हा न्यायालयात चालतात। जिल्हा न्यायालयच त्याच्यासाठी परिपूर्ण न्यायालय आहे। त्यामुळे सैनिक समाज पार्टी केस दाखल करणारच आहे, दिवाणी दावे दाखल करणार आहोत, करोडो रुपयाचे नुकसान झालं असं दाखल करणार आहोत आणि या महायुतीच्या उमेदवारांना आरोपी करणार आहोत, जिल्हाधिकाऱ्यांना आरोपी करणार आहोत आणि निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांना पण पितात सामील करणार आहोत आणि प्रतिवादीपणात सामील करणार आहोत। त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने हे सैनिक समाज पार्टीचं लीगल आंदोलन, कायदेशीर आंदोलन ध्यानात घ्यावा आणि याला सपोर्ट करावा, ही सर्व जनतेला विनंती। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा लीगल कृतीला विजय असो।